हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मला अनेक माझ्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचे कॉल येत असतात. कुणी व्हॉट्सॲपवर विचारत असतं, कुणी सोशल मीडियावर मला विचारतात की नेमकं JMFC ही परीक्षा कशा स्वरूपाची असते, याच्यासाठी काय काय एलिजिबिलिटी लागते, या परीक्षेसाठी किती सब्जेक्ट्स किंवा किती ॲक्ट्स असतात, ही परीक्षा किती टप्प्यात पार पडते, त्यानंतर या परीक्षेसाठी प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे का, अजून काही एक्सपिरियन्स या परीक्षेसाठी आवश्यक आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक महत्त्वाची क्लास 1 ऑफिसरची पोस्ट म्हणजेच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनची पोस्ट. आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन हे काय आहे? तर ज्या वेळेला एखादे जे न्यायाधीश आहेत ते क्रिमिनल साईडला काम करत असतात त्यावेळेला ते मॅजिस्ट्रेट असतात, आणि जेव्हा ते सिव्हिल साईडला म्हणजे जमिनीशी रिलेटेड जे डिस्प्यूट आहे त्या साईडला जेव्हा ते काम करत असतात त्यावेळेला ते जज म्हणून काम करतात. त्यामुळं ही जी पोस्ट आहे या पोस्टला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर. यामध्ये वरिष्ठ स्तर म्हणजे सुपिरियर जज असतात, परंतु एंट्री लेवलला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचीच पोस्ट असते. त्यामुळं आपण आत्ता या JMFC आणि CJJD या परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण माहिती घेत असताना या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनची किंवा JMFC या पदाची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होते, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, याची जी एक्झामिनेशन आहे ती कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये पार पडते, याच्यासाठी विषय कोणते कोणते असतात, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, आणि इतर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. चला तर बघूयात CJJD आणि JMFC एक्झामिनेशनसाठीची एक महत्त्वाची माहिती. मित्रांनो, ही एक क्लास 1ची पोस्ट आहे आणि पगाराचं जर आपण बोलायचं झालं तर एकदम ॲट्रॅक्टिव्ह अशी सॅलरी आहे या पोस्टसाठी. प्रेझेंटली 27,700 असा बेसिक आहे. त्याच्यानंतर महागाई भत्ता त्यामध्ये 120% जवळपास मिळतो. घरभाडे भत्ता असतो म्हणजे त्याला आपण HRA अलाउन्स म्हणतो. मेडिकल अलाउन्स असतात. पेट्रोल अलाउन्स 50 ते 75 लिटर पेट्रोल दर महिन्याला त्याचे पैसे मिळतात. इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं ते 50%च्या जवळपास मिळतं. फोन बिल देखील ठराविक जे कॉल असतात ते फ्री असतात. सेंच्युरी अलाउन्स मिळतो. न्यूजपेपर मॅगझिनचा अलाउन्स मिळतो. रोब अलाउन्स मिळतो. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन मिळतं. रेंट फ्री क्वार्टर मिळतं. अशा अनेक फॅसिलिटीज या दिवाणी न्यायाधीश किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना असतात. साधारणतः 2 BHK प्रशस्त क्वार्टर असतं. तालुक्याला जरी पोस्टिंग आपली मिळाली आणि जिल्ह्याला जरी झाली तरी 2 BHK पेक्षा कमीचं क्वार्टर आपल्याला मिळत नाही. प्रशस्त असं क्वार्टर असतं. आणि हे सगळं मिळून साधारणतः 85,000 ते 90,000च्या वर एकूण पगार हा या JMFC आणि CJJD यांचा जातो. आता हा जो पगार आहे तो फर्स्ट ज्युडिशियल पे कमिशननुसार आपण गृहीत धरला, परंतु नुकतंच मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेकंड ज्युडिशियल पे कमिशनची स्थापना झालेली आहे. सेकंड ज्युडिशियल पे कमिशनचा इंटरिम जे आहे तरतुदी त्या देखील न्यायाधीशांना लागू करण्यात आलेल्या आहे. सगळ्याच सबऑर्डिनेट ज्युडिशियरी जी आहे जिल्हा आणि तालुका स्तरावरची. आणि या सेकंड ज्युडिशियल पे कमिशननुसार सुधारित वेतन श्रेणी सगळ्यांना लागू होणार आहे. आणि या सुधारित वेतन श्रेणीचा जर आपण एक अंदाज घेतला तर 1.25 लाखाच्याही वर ही JMFCची सॅलरी जाऊ शकते.
हे जर फुल जर रिपोर्ट जर लागू केला तर. आणि अनेक ह्याच्यामध्ये अलाउन्सेस फॅसिलिटीज देखील देण्याचं रिकमेंड करण्यात आलेलं आहे. अजून तो लागू झालेला नाही आहे, परंतु लवकरच तो लागू होईल. त्यामुळं पगाराचं जर बघितलं तर बाकीच्या इतर सगळ्या वर्ग एक अधिकाऱ्यांपेक्षा अट्रॅक्टिव्ह पगार तर आहेच, परंतु समाजामध्ये असलेला रिस्पेक्ट हा फार उच्च दर्जाचा आहे. न्याय देवता म्हणून आपल्याला या नजरेने समाज बघत असतो. एक महत्त्वाच्या आपण खुर्चीवर बसतो, फार पॉवरफुल पोस्ट आहे. इम्प्रिझनमेंट देण्याची पॉवर आहे, फाईन इम्पोज करण्याची पॉवर आहे. त्यामुळं एक वर्ग एक अधिकारी बनण्याचं जे स्वप्न लॉ ग्रॅज्युएट्स जे बघत असतात त्यांच्यासाठी एक प्रॉपर ही एक पोस्ट आहे असं म्हणता येईल. पुढं जाण्याआधी आपण या एक्झामबद्दलचे काही मिथ्स आहेत, काही गैरसमज आहेत, ते त्याबद्दल थोडंसं बोलूयात. पहिला गैरसमज असा आहे की सगळ्याच प्रकारचे केस लॉज माहीत असणं आवश्यक आहे एक्झामसाठी. तर असं काही नाही आहे. परंतु काही लँडमार्क्स काही जजमेंट्स असतील तर ते जर आपण लिहिले एक्झामच्या दृष्टिकोनातून तर ते काही वावगं ठरणार नाही, परंतु ते अचूक असावेत. त्यानंतर लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे, असं पण नाही आहे. जे प्रॅक्टिशनर म्हणून बसतायत त्यांना 3 वर्षाची प्रॅक्टिस आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्या फील्डमध्ये प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे, असं पण काही नाही आहे. तुम्ही एक तुमची फील्ड डिसाईड करू शकता लॉ तुमचा कंप्लीट झाल्यानंतर. आणि असं काही बंधनकारक नाही की सिव्हिललाच प्रॅक्टिस तुमची असणं आवश्यक आहे किंवा क्रिमिनललाच तुमची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकता. कन्झ्युमर फोरमला, फॅमिली कोर्टला, इंडस्ट्रियल ट्रिब्युनलला किंवा डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्टमध्ये कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर असं एक गैरसमज आहे की थ्रू आउट फर्स्ट क्लास आवश्यक आहे LLB कोर्स हा जो आहे. तर असं काही नाही आहे. फक्त फ्रेशर लोकांसाठी 55% कंडिशन आहे. त्यानंतर अजून एक असा मिथ आहे की अर्बन एरियातले म्हणजे शहरातलेच जे उमेदवार आहेत, जे मुलं आहेत तेच हे न्यायाधीश बनू शकतात. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ही परीक्षा पास होणं अवघड आहे, असं काही नाही आहे. अनेक माझ्याकडं उदाहरण आहे, मी अनेक उदाहरण देऊ शकतो की अगदी तालुका, अगदी ग्रामीण भागामध्ये अगदी शेतीच्या पेरण्या करत करत देखील अभ्यास करणारे विद्यार्थी पुढं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट झालेले आहेत. त्यामुळं असं काही नाही आहे. शेवटी तुमच्या लॉच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. तुम्हाला लॉ चांगल्या पद्धतीने समजणं आवश्यक आहे. तो तुम्ही प्रिलिम्सला चांगला प्रेझेंट करणं आवश्यक आहे. तसंच प्रिलिम्स पास झाल्यानंतर मेन्सला देखील तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच इंटरव्ह्यूला देखील. म्हणजे सांगायचं तात्पर्य की एक्झामिनेशनच्या 3 टप्प्यांमध्ये जर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला दिला तर तुम्ही ग्रामीण भागातले जरी असाल तरी देखील तुम्हाला न्यायाधीश बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतर अजून एक गैरसमज असा आहे की आय नीड टू हॅव कमांड ऑन इंग्लिश लँग्वेज, म्हणजेच इंग्लिश चांगल्या पद्धतीने येणं आवश्यक आहे. तर असं काही नाही आहे, परंतु हा जो आपला लॉ आहे तो मोस्टली सगळा इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळं तुम्हाला ॲटलिस्ट इंटरव्ह्यू देखील तुमचा बऱ्याचशा वेळेला इंग्लिशमध्येच होत असतो. तुम्हाला मोड ऑफ जे रायटिंग आहे प्रिलिम्सची मेन्स एक्झामिनेशनची ते देखील इंग्लिश निवडली तर सोयीस्कर ठरते. आणि जे मटेरियल आहे लॉचं, बुक्स आहेत मोठे मोठे चांगल्या प्रसिद्ध ऑथर्सचे, ज्युरिस्ट लोकांचे, ते सगळे इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळं इंग्लिश येणं तसं आवश्यकच आहे, परंतु एक्सलंट कमांड नाही आहे किंवा तुम्हाला ती परफेक्टली फ्लुएंटली बोलता येत नाही म्हणून फारसं तुमचं काही अडणार नाही आहे. एवढंच की तुम्हाला ती कळावी, हे त्यामागे एक महत्त्वाचं हे आहे. गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही आहे की इंग्लिश परफेक्टच यावी. त्यानंतर अजून एक गैरसमज असा आहे की ज्यांचं PG झालेलं आहे, LLM झालं आहे अशांनाच घेतात, LLB-वाल्यांना घेत नाहीत. असं नाही आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे गोष्टी फॅक्टर कन्सिडर केले जातात. ते इंटरव्ह्यूच्या स्टेजला डिस्कशन करण्याची वेळ येते की PG झालेला आहे का LLB झालेला आहे. इक्वल जर मार्क्स असतील तर ज्याचे PG झालेलं आहे अशा विद्यार्थ्याला ते प्रेफर करतात. परंतु असंही काही नाही आहे की पण आपला स्कोअर जर आपण चांगला ठेवला याला इंटरव्ह्यूमध्ये आणि मेन्समध्ये थ्रूआउट, तर असं काही हे नाही आहे की त्यांनाच घेतात म्हणून. परंतु
पोस्ट ग्रॅज्युएट असणं केव्हाही चांगलं. ॲडव्हान्स इन्क्रिमेंट दिले जातात, मिळतं जे मॅजिस्ट्रेट, जे CJJD, जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत अशांसाठी. आणि डे टू डे प्रॅक्टिसमधून वेळ मिळत नाही, हे एक प्रकारचा गैरसमज आहे. रोज थोडा वेळ देणं आवश्यक आहे, 1 तास, आणि जास्त वेळ दिला नाही तरी चालतो. पण कंटिन्युटी पाहिजे. रोज 1 तास बेअर ॲक्टचं किंवा संबंधित प्रोव्हिजनचं जर आपण अभ्यास केला तर नक्कीच या परीक्षेला यश मिळतं. त्यानंतर ही जी पोस्ट आहे त्याच्या कायद्यामधल्या तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे कोणत्या कायद्यानुसार या पोस्टची स्थापना होते, कोण अपॉइंटमेंट करणारी अथॉरिटी आहे, एक्झाम कोण घेतं. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या 233 आणि 234 आर्टिकल आहे, त्यामध्ये या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सिव्हिल कोड्स ॲक्ट जो आहे तो देखील तुम्ही थोडं वाचणं आवश्यक आहे. ज्युरिस्डिक्शनच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामध्ये क्लिअर होतील. आणि या JMFC आणि CJJDची जी अपॉइंटमेंट आहे ती गव्हर्नरमार्फत होत असते. एक्झामला देखील क्वेश्चन विचारला जातो की नेमकं JMFC आणि CJJDची अपॉइंटमेंट कोण करतं, तर गव्हर्नर करतात. हायकोर्ट ही एक मेन रूल्स फ्रेम करणारी यंत्रणा आहे. हायकोर्टच MPSC जेव्हा रिकमेंड करते तिला, तेव्हा हायकोर्टालाच ते रिकमेंड करते. हायकोर्ट त्यावर शिक्कामोर्तब करतं आणि गव्हर्नर ते अपॉइंटमेंट करत असतात JMFC आणि CJJDची. CRPCच्या सेक्शन 11मध्ये देखील याच्याशी रिलेटेड तरतुदी आहेत. त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे JMFC आणि CJJDची. आणि याच्याशी रिलेटेड डिटेलच्या तरतुदी आहेत, म्हणजे वय, पात्रता, शैक्षणिक पात्रता वगैरे या सगळ्या गोष्टी. महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स हे त्या ठिकाणी अभ्यास करणं याचं आवश्यक आहे. त्यामध्ये डिटेल जे गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील की नेमकं वय काय असावं, मॅक्झिमम एज, मिनिमम एज, पर्सेंटेज, फ्रेशरसाठी काय क्रायटेरिया आहे, प्रॅक्टिशनरसाठी काय क्रायटेरिया आहे, कोर्टामधले जे क्लर्क्स असतील त्यांच्यासाठी काय काय रूल्स आहेत, हे सगळे डिटेल रूल्स महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स जर आपण वाचले, अभ्यास केला यांचा, तर अनेक गोष्टी आपल्याला यातून क्लिअर होतील. तर बघूयात की नेमकं याच्यासाठी वयाची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि एक्सपिरियन्स किती लागतो. तर एलिजिबिलिटीबद्दल आपण डिस्कस करत असताना आपण 3 गटामध्ये याचं वर्गीकरण करूयात. एक म्हणजे फ्रेशर, दुसरं म्हणजे ॲडव्होकेट आणि तिसरं म्हणजे स्टाफ, मिनिस्टेरियल स्टाफ. तर सगळ्यात आधी बघूयात आपण की फ्रेशरसाठी नेमका काय क्रायटेरिया आहे. तर फ्रेशर म्हणजेच ज्यांचं वय हे 25पेक्षा जास्त नाही आहे असे देखील विद्यार्थी, नेमकेच लॉ ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतात. यांच्यासाठी मिनिमम एज आहे 21 वर्ष, मॅक्झिमम वय आहे 25 वर्ष आणि कॅटेगरीसाठी हेच वयाचं लिमिट आहे 30 वर्ष. याच्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे लॉचे सगळे वर्ष, सगळे सेमिस्टर हे पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जर फ्रेशर म्हणून अपीअर व्हायचं असेल या एक्झामसाठी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास असणं आवश्यक आहे. कोणताही विषय कोणत्याही सेमिस्टरला बॅक असायला नको. तो जर बॅक असेल तर मग मात्र ॲज अ फ्रेशर म्हणून त्या विद्यार्थ्याला, त्या कॅन्डिडेटला बसता येणार नाही आहे. आणि शेवटचं जे वर्ष आहे LLBचं किंवा LLMचं, त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते 55% जास्त असणं आवश्यक आहे. या 2 गोष्टी आहेत फ्रेशर म्हणून अपीअर व्हायचं असेल तर. आणि एक्सपिरियन्सबद्दल जर बोलायचं झालं तर कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक नाही आहे. वय हे 25पेक्षा जास्त असतं कामा नये. कॅटेगरीसाठी 30 वर्ष. सगळे जे सेमिस्टर आहेत ते पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि 55% मार्क्स असणं आवश्यक आहे शेवटच्या वर्षाला. आणि एक्सपिरियन्स म्हटलं तर कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक नाही आहे. हे झालं फ्रेशर म्हणून जर अपीअर व्हायचं असेल. पण काही कारणास्तव 25पेक्षा आपलं वय पुढे गेलं किंवा आपले सब्जेक्ट काही बॅक असतील तर आपल्याला या परीक्षेला बसण्याची संधी अजून देखील हुकलेली नाही आहे. बसता येतं, परंतु ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून या परीक्षेला आपल्याला बसता येईल. ॲडव्होकेट म्हणून आपल्याला या परीक्षेला बसता येईल.
तर याच्यासाठी अप्पर एज लिमिट आहे 35 वर्ष. 35 वर्षापर्यंत हे ओपन कॅटेगरीसाठी आणि 40 वर्ष हे आहे हे कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि याच्यासाठी एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. 3 वर्षाची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला प्रॅक्टिशनर किंवा ॲडव्होकेट म्हणून या परीक्षेला अपियर होता येईल. आता हे 3 वर्ष कुठून काउंट करायचे? ज्या दिवशी तुमचं LLB तुमचं कंप्लीट झालं आणि तुम्ही बार काउन्सिलला तुमचं रजिस्ट्रेशन करता, इनरोलमेंट तुमचं जे डेट असते त्या इनरोलमेंटच्या डेटपासून ही 3 वर्ष काउंट केले जातात. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कोर्टात खरंच जावं लागतं का? तर कोर्टात असं जाणं तसं बंधनकारक नाही आहे, परंतु वरचेवर मुलाखतीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. मुख्य परीक्षेच्या प्रश्नाचं देखील स्वरूप प्रॅक्टिकल पद्धतीचं पुढं ते प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळं तसा फायदाच होतो तुम्ही जर प्रॅक्टिस केलेली असेल तर. आणि माझं असं सजेशन असेल की लॉ पासआउट झाल्या तुम्ही लगेच एनरोलमेंट करून घ्यावी, जे तुमचं जवळचं बार काउन्सिलचं ऑफिस आहे मुंबईला किंवा औरंगाबादला. आणि तुमचं एनरोलमेंट आल्यापासूनच तुमचं एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. तिथून 3 वर्ष ज्या दिवशी कंप्लीट होतील त्यानंतरची जाहिरात येईल, त्या जाहिरातीला तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून अपियर होता येईल. आणि प्रॅक्टिस करणं तसं मस्ट नाही आहे, परंतु प्रॅक्टिस करणं हे कधीही फायदेशीर ठरतं. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मुलाखतीला तुम्हाला चांगले पर्सेंटेज किंवा चांगले मार्क्स देऊ शकतं. त्यामुळं प्रॅक्टिस लगेच जॉईन करा तुमचं लॉ झाल्या. आता हे झालं प्रॅक्टिशनरचं. आता अजून एक तिसरं कॅटेगरी आहे स्टाफ. कोर्टातला स्टाफ जो आहे तो देखील या परीक्षेला बसू शकतो. त्यांचं अप्पर एज लिमिट आहे 45 वर्ष. 45 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 50 वर्षापर्यंत देखील JMFCला बसता येतं. परंतु याला कंडिशन अशी आहे की LLB ग्रॅज्युएट असावा तो क्लर्क, आणि त्याला 3 वर्ष त्याचे सर्व्हिसचे कंप्लीट झालेले असावे, त्यानंतर त्याला तो फॉर्म भरता येतो. तर हे आपण बघितलं की फ्रेशर, त्यानंतर प्रॅक्टिशनर आणि स्टाफ हे जे आहेत हे यांचं एज लिमिट काय आहे, यांना क्वालिफिकेशन काय लागतं आणि एक्सपिरियन्स काय आहे. आता 55% हे फक्त फ्रेशरला लागतात. ॲडव्होकेटसाठी अशा कुठल्याही प्रकारची पर्सेंटेजची अट नाही आहे, परंतु त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे. आणि स्टाफला देखील अशी कुठलीही अट नाही आहे, परंतु त्यांना देखील 3 वर्षानंतर अपियर होता येतं आणि लॉ ग्रॅज्युएट असणं त्यांना आवश्यक आहे. त्यानंतर एक्झामिनेशन ही साधारणतः कधी होते याबद्दल आपण चर्चा करूया. याचं नोटिफिकेशन कधी येतं त्याच्याबद्दल चर्चा करूयात आपण. तर साधारणतः लोकसेवा आयोगामार्फत साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं जातं. त्यामध्ये पुढच्या वर्षी ज्या एक्झामिनेशन लोकसेवा आयोग घेणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली असते. सगळ्या प्रकारच्या एक्झाम्स, त्यामध्ये JMFCची पण एक्झाम असते. तर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लोकसेवा आयोगामध्ये टेंटेटिव्ह एक्झामिनेशनचं शेड्यूल चेक करायचं. त्यामध्ये JMFCची एक ॲड केव्हा निघणार आहे त्याचं एक अंदाजित सगळं वेळापत्रक दिलेलं असतं. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेड्यूल MPSC जाहीर करते. फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याचं एक नोटिफिकेशन येतं प्रिलिम्स एक्झामिनेशनचं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये साधारणतः एप्रिल ते जूनच्या दरम्यान प्रिलिम्स एक्झाम होत असते. त्याच्यानंतर त्याचा निकाल लागतो. मेन्सचं एक नोटिफिकेशन येतं जुलै किंवा ऑगस्टमध्ये. मेन्स एक्झाम सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होते. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये साधारणतः या मेन्स एक्झामचा इंटरव्ह्यू होतो आणि डिसेंबर एंडपर्यंत साधारणतः फायनल रिझल्ट देखील डिक्लेअर केला जातो. रिकमेंडेड लोकांची, कॅन्डिडेटची यादी जाहीर केली जाते. तर साधारणतः फेब्रुवारी ते डिसेंबर म्हणजे साधारणतः एक 10 महिन्याचं साधारणतः ड्युरेशन असतं प्रिलिम्स ते इंटरव्ह्यूच्या रिझल्टपर्यंत. प्रत्येक एक्झामला साधारणतः 2 ते 3 महिन्याचा वेळ मिळतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये साधारणतः जाहिरात येते. तर दरवर्षी साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल येतं. त्या दृष्टीने आपण पुढच्या याची तयारी करणं आवश्यक आहे. रिसेंटली जर बघितलं तर 2019ची जी प्रिलिम्स आहे तर त्याचं नोटिफिकेशन आहे हे 1 फेब्रुवारी 2019ला आलं. त्यानंतर प्रिलिम्स एक्झाम 7 एप्रिल 2019ला झाली. मेन्स एक्झाम 1 सप्टेंबरला झाली.
इंटरव्ह्यू 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरच्या दरम्यान चालले आणि फायनल रिझल्ट हा 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला. तर असं साधारणतः एक शेड्यूल असतं या एक्झामिनेशनचं. आता आपण बघूयात की प्रिलिम्स एक्झामिनेशनबद्दल माहिती घेऊयात. तर प्रिलिम्स एक्झामिनेशन ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 100 मार्काची एक्झाम असते आणि या परीक्षेसाठी नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई हे 3 सेंटर असतात. निगेटिव्ह मार्किंग असते. त्याच्यानंतर याच्या आपण विषय बघूयात कोणकोणते ॲक्ट्स याच्या सिलेबसला असतात. तर याच्यामध्ये CPC, CRPC, IPC, एव्हिडन्स, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, लिमिटेशन ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट असे जवळपास 12 सब्जेक्ट असतात प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी. प्रत्येक ॲक्टमधून किंवा प्रत्येक सब्जेक्टमधून साधारणतः 8 ते 10 किंवा 12 मार्कांपर्यंत MCQ फ्रेम केले जातात. त्यामुळं अशा पद्धतीचा प्रिलिमचा सिलेबस असतो. त्यानंतर मेन्सचा आपण बघूयात. मेन्सचा पेपर 2 पेपर असतात मेन्सला. सिव्हिलचा पेपर असतो आणि क्रिमिनलचा पेपर असतो. 100 मार्काचा सिव्हिलचा, 100 मार्काचा क्रिमिनलचा. 3 तासाचा वेळ असतो प्रत्येक पेपरला आणि एकाच दिवसात हे दोन्ही पेपर होतात, म्हणजे साधारणतः 6 तासाची एक्झाम असते. आणि CPC, CRPC, IPC, एव्हिडन्स, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि ॲट्रॉसिटीज आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट असे याला ॲक्ट्स आहेत. म्हणजे रेंट कंट्रोल, लिमिटेशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे 3 जे ॲक्ट आहेत जे प्रिलिम्सला होते ते मेन्सला नाही आहेत. आणि ॲट्रॉसिटीज आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट हे प्रिलिम्सला नव्हते परंतु मेन्सला आहेत. असा थोडासा यामध्ये बदल आहे. त्यानंतर बघूयात कॉमन जे सब्जेक्ट आहेत जे दोन्हीला आहेत ते थोडे बघून घेऊया आपण, जे प्रिलिम्सला आणि मेन्सला आहेत आणि इंटरव्ह्यूला देखील अशा विषयांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर असे कॉमन सब्जेक्ट आहेत ते म्हणजे CPC, CRPC, IPC, एव्हिडन्स, ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, पार्टनरशिप ॲक्ट आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. हे जे सब्जेक्ट्स आहेत ते प्रिलिम्सला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत. कॉन्स्टिट्यूशन, रेंट कंट्रोल आणि लिमिटेशन हे फक्त प्रिलिम्सला आहेत. ॲट्रॉसिटीज आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट जसं मी थोड्या पूर्वी सांगितलं हे मेन्सला ॲड होतात, प्रिलिम्सला नाही आहेत. नेचर आपण बघूयात. 100 मार्काचा क्वेश्चन पेपर, 100 MCQ टाईप क्वेश्चन पेपर असतो. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश असते. वेळ 2 तास आणि 0.25 हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, म्हणजे 4 जर चुकले तर 1 मार्क कमी होतो आपला. त्यामुळं चुकीचे उत्तरं या परीक्षेला सोडवायचे नाही. जेवढे ॲक्युरेट येतात तेवढेच अटेम्प्ट करायचे, भलेही ते कमी जरी झाले तरी चालतील. कारण बरेच विद्यार्थी खूप सारे 99, 98 सोडवतात. त्याच्यातले बरेचसे निगेटिव्ह मार्किंगमध्ये त्यांचे मार्क कमी होतात आणि बऱ्याचशा वेळेला मग ते या परीक्षेमध्ये क्लिअर करू शकत नाहीत ही एक्झाम. आणि या परीक्षेचे मार्क्स हे विद्यार्थ्याला कळवले जात नाहीत. फक्त जे कट ऑफच्या वर जे विद्यार्थी आहेत, सपोज 64 कट ऑफ असेल तर 64च्या वर जे विद्यार्थी आहेत अशांचाच रिझल्ट पब्लिश केला जातो. बाकीच्यांची नावं किंवा रिझल्ट हे पर्सनली कुणालाही कळवल्या जात नाही. कट ऑफबद्दल जर बोलायचं झालं तर कट ऑफ हा दरवर्षी वेगवेगळा असतो. 2020ची जी एक्झाम झाली प्रिलिम्सची त्याला 64 कट ऑफ होता. त्याच्या आदल्या वर्षी 19मध्ये जी एक्झाम झाली त्याला 31 कट ऑफ होता. तर असं वेगवेगळ्या याला वर्षी वेगवेगळा कट ऑफ असतो. त्यामुळे साधारणतः आपल्याला 80च्या वर मार्क्स कसे पडतील अशा पद्धतीनंच प्रिलिम्सची तयारी करणं आवश्यक आहे. त्यानंतर मेन्सचं 2 पेपर आहेत, एक सिव्हिल आणि क्रिमिनल. एकाच दिवशी असतात पेपर. डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम असते. मीडियम ऑफ एक्झाम आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आपल्याला एक्झाम देता येते आणि प्रत्येकाची जी वेळ आहे ती 3 तासाची, मी जसं ऑलरेडी या आधी सांगितलेलंच आहे. क्रिमिनलच्या पेपरला 20 मार्काचं जजमेंट येतं. लिगल एसे येतो 20 मार्कांचा आणि उरलेले जे आहेत ते साधारणतः 60 मार्काचं क्वेश्चन आन्सर्स असतात. हे क्रिमिनलच्या पेपरला झालं. अशी मिळून 100 मार्काची एक्झाम होते. आणि सिव्हिलच्या पेपरला 20 मार्काचं जजमेंट आणि बाकीचे जे 80 मार्क आहेत ते थेरी असतात, म्हणजे क्वेश्चन आन्सर विचारले जातात, शॉर्ट नोट्स किंवा लॉंग क्वेश्चन्स. जजमेंट आहे सिव्हिलचे, हे सिव्हिलच्या एखाद्या टॉपिकवर येतं, इंजंक्शन, स्पेसिफिक परफॉर्मन्स वगैरे. आणि क्रिमिनलचं जे जजमेंट आहे ते क्रिमिनलच्या ज्या एखादा ऑफेन्स असेल, ट्रायबल बाय JMFC त्यावर एक विचारलं जातं जजमेंट.
थेफ्ट असेल किंवा इतर ऑफेन्सेस असतील. आणि करंट लिगल टॉपिकवर एक एसे येतो क्रिमिनलला 20 मार्कासाठी. तर असे म्हणून हे 40 मार्क क्रिमिनलच्या पेपरला आणि 20 मार्क हे सिव्हिलच्या पेपरला हे जजमेंट आणि एसेसाठी आहेत. आता मिनिमम 50 मार्क्स जे आहेत ते इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आवश्यक आहेत. प्रत्येक पेपरला घेणं आवश्यक आहे. मेन्स एक्झामच्या म्हणजे सिव्हिलचा असो किंवा क्रिमिनलचा असो, सिव्हिलला मिनिमम 50 घेणं आवश्यक आहे, तरच आपण सिव्हिलच्या पेपरला पास होऊ 100पैकी. आणि क्रिमिनलला देखील तसंच आहे, मिनिमम 50 मार्क घेणं आवश्यक आहे, तरच आपण पास होऊ. परंतु कॅटेगरीमध्ये आपण असलो तर 45 मार्क्स घेतले तरी चालतील, आपल्याला पुढं इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. परंतु एवढं जरी असलं तरी एकाच 3 प्रमाणामध्ये सपोज 70 जागा असल्या तरी 210 विद्यार्थीच इंटरव्ह्यूला बोलवले जातील. त्यामुळे पहिल्या 210मध्ये आपण बसलो पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त आपला प्रयत्न असा असला पाहिजे की अगदी काठावर पास न होता 55 ते 60 मार्क प्रत्येक पेपरला आपण स्कोअर करायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पुढं मेरिटमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. ही होती JMFC CGJD एक्झामिनेशनच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दलची माहिती. आता आपण अजून एका महत्त्वाच्या ॲस्पेक्ट्सबद्दल माहिती घेऊयात. ते म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने या परीक्षेचा करायला पाहिजे. आपण काही महत्त्वाचे मुद्दे या मध्ये कव्हर करणार आहोत. ते म्हणजे की अभ्यास कशा पद्धतीने करावा. त्यानंतर बरेच जणांना शंका असतात की स्टडी मटेरियल कोणतं वापरावं, काय वाचावं, उत्तरं कशा पद्धतीने लिहावीत, जजमेंट रायटिंगमध्ये काय येतं, लिगल एसेमध्ये काय येतं, प्रॅक्टिकल नॉलेजबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. प्रोफाईल आणि फॉर्म जो आहे एक्झामिनेशनचा त्याबद्दल देखील आपण डिस्कशन करणार आहोत. आणि कोणत्या कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत याबद्दल देखील आपण आता माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. पहिला आपला याच्यामध्ये पॉईंट आहे की स्टडी कशा पद्धतीने या एक्झामची करायला पाहिजे. तर या एक्झामिनेशनचा अभ्यास करत असताना बेअर ॲक्ट, आपण रिसेंट जे बेअर ॲक्ट आहेत प्रत्येक ॲक्टचे ते खरेदी करणं आवश्यक आहे. रिसेंट बेअर ॲक्ट यासाठी, जुने बेअर ॲक्ट यासाठी वापरायचे नाहीत की रिसेंट अमेंडमेंट्स या फक्त रिसेंट बेअर ॲक्टमध्येच असतील. त्यावरच बऱ्याचशा वेळेला क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत. अपडेटेड हे जे इन्फॉर्मेशन आहे कायद्याबद्दलची ही रिसेंट बेअर ॲक्टमध्येच असते. त्यामुळे जुने बेअर ॲक्ट शक्यतो वापरू नये, किंवा जुने बेअर ॲक्ट जरी वापरायचे ठरवले तरी रिसेंट अमेंडमेंट्स आपल्याला माहीत असाव्यात. ते त्यामध्ये आपण नोट डाऊन करणं फार सोयीचं ठरतं. त्यानंतर एक ऑब्जेक्ट काय आहे, एक नेचर काय आहे त्या टॉपिकचं, एक हे देखील आपण त्या ठिकाणी बारकाईने त्याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर कन्सेप्ट ज्या आहेत त्या देखील आपल्या चांगल्या पद्धतीने क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि प्रोसिज्युरियल लॉज जे आहेत, CPC असेल, CRPC असेल, एव्हिडन्स असेल, लिमिटेशन असेल, हे सगळे प्रोसिज्युरल लॉ आहेत. हे यांचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने करा. चांगले स्कोर होतात मार्क्स या विषयाचा जर चांगला आपण अभ्यास केला तर. आणि पुढे इंटरव्ह्यूला आणि पुढे प्रॅक्टिसमध्ये देखील हे यांचा अभ्यास असणं फायदेशीर ठरतं. अभ्यास करत असताना, प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत JMFCचे ते थोडेसे त्यांचा एक ॲनालिसिस करा. कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामचे देखील क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील, ते पण त्याचा पण ॲनालिसिस करा, जेणेकरून त्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला तुमच्याही एक्झामचा ऑटोमॅटिकलीच अभ्यास होऊन जाईल. CGSDचे जे पेपर आहेत ते देखील तुम्ही घ्या, ते देखील बघा. केस लॉज ज्या आहेत, लँडमार्क जजमेंट्स आहेत, ते थोडेसे स्वतःला तुम्ही अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करा. लिगल मॅगझिन्स आहेत ते देखील तुम्ही त्याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. ग्रुप डिस्कशन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. आता बरेच जण विचारतात की नेमकं कोणतं बुक या परीक्षेसाठी, JMFC प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, नेमकं कोणतं बुक वापरायचं, कोणत्या ऑथरचं ते बुक असावं.
तर मी आता तुम्हाला प्रत्येक ॲक्टसाठी कोणत्या कोणत्या ऑथरचं बुक तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा तुमच्या ते लायब्ररीमध्ये ते असायला पाहिजे त्याचं एक ऑथरचं नाव सांगतो. CRPCचा अभ्यास करत असताना केळकर R.V. केळकर यांचं जर बुक तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला नक्कीच ते खूप फायदेशीर ठरेल. केळकर व्यतिरिक्त तुम्ही टकवाणी यांचं देखील बुक वापरू शकता. रतनलाल धीरजलाल देखील यांचं देखील बुक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर CPCचा अभ्यास करताना टकवाणींचं हे जे बुक आहे ते एकदम बेस्ट आहे. यामधून तुमचं चांगल्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील. CPC बद्दल बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते, ती भीती देखील नाहीशी होईल. आणि प्रिलिम्सचा अभ्यास करताना मेन्सच्या नोट्स प्रिपेअर करताना देखील या टकवाणीच्या बुकचा फार तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यानंतर टकवाणी व्यतिरिक्त मुल्लाज की टू सिव्हिल प्रॅक्टिस हे एक बुक आहे, ते देखील तुम्हाला फायदेशीर ठरेल. यानंतर IPCचं बघूया आपण. IPCचं बुक रतनलाल धीरजलालचं रेफर केलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर KD गौर यांचं बुक देखील चांगलं आहे. तुमच्या बऱ्याचशा IPC बद्दलच्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने या बुकमधून क्लिअर होतील. काय महत्त्वाचे एलिमेंट्स आवश्यक आहेत एखाद्या ऑफेन्समध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते महत्त्वाचे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर एव्हिडन्सचा अभ्यास करताना रतनलाल आणि धीरजलालचं बुक आहे. त्यानंतर बटुकलाल देखील चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर होतात या बुकचा ऑफर जर केला तर. M. मुनीर म्हणून आहेत, त्यांचं देखील बुक चांगलं आहे एव्हिडन्सचा अभ्यास करण्यासाठी. कॉन्ट्रॅक्ट पार्टनरशिपचा अभ्यास करताना ND कपूर किंवा SK कपूर यांचं बुक आहे. त्यानंतर अवतार सिंग यांचं बुक देखील चांगलं आहे. मुल्लाची स्टुडंट एडिशन देखील चांगली आहे. TPचा अभ्यास करताना बासू किंवा डॉक्टर आर के सिन्हा यांचं बुक देखील चांगलं आहे. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा अभ्यास करताना मुल्ला ऑन स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हे देखील रेफर केलं तरी चालतं. कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना MP जैन आहे, जैन पांडे आहे. नंबर ऑफ बुक्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचा DD बासू आहे. तर हे सगळे ऑथर्सचे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. याचं मिनिमम एक बुक जरी तुम्ही परचेस केलं तरी सफिशियंट आहे. आणि या एक बुक व्यतिरिक्त प्रत्येक सब्जेक्टचा ॲक्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. CRPC असो, IPC असो, एव्हिडन्स असो, कोणताही विषय असो. ॲक्ट व्यतिरिक्त झाबवाला म्हणून एक सिरीज आहे, यांचे देखील तुमच्याकडं लॉ बुक्स असले तर फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये पण बऱ्याचशा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात. प्रिलिम्सला तसेच मेन्सला देखील ही बुक फार फायदेशीर आहे. आणि डेली जर तुम्हाला लॉ फील्डमध्ये अपडेटेड राहायचं असेल, आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये रोजचे जे निर्णय रोजच्या रोज कोर्ट देत असतं त्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, रिसेंट ज्या घडामोडी घडत आहेत आपल्या लॉ क्षेत्रातल्या त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर लाईव्ह लॉ किंवा बार अँड बेंच यासारख्या वेबसाईट आहेत. यावर अगदी पर डे इन्फॉर्मेशन तुम्हाला डेली अपडेट्स मिळतात. सुप्रीममध्ये किंवा हायकोर्टमध्ये महत्त्वाच्या काय घडामोडी होत आहेत, काय महत्त्वाच्या ऑर्डर किंवा जजमेंट्स पास केले जात आहेत. तर हे देखील तुम्ही स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी यांचा देखील तुम्ही वापर करू शकता. आणि इतर अनेक गोष्टी आहेत. लॉ कमिशनच्या वेबसाईट आहेत, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. अशा नंबर ऑफ वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला लिगल नॉलेज प्रोव्हाइड करत असतात. फक्त वेबसाईट रेफर करताना ती थोडीशी स्टँडर्ड दर्जाची वेबसाईट असणं आवश्यक आहे, ज्यामधून तुम्हाला क्वालिटी आणि अपडेटेड नॉलेज मिळेल. तर बार अँड बेंच आणि लाईव्ह लॉ ह्या सध्या चांगल्या वेबसाईट्स आहेत. आणि हे मी सांगितलेले पुस्तक याच्यापैकी एक आणि ॲक्ट्स आणि झाबवाला हे तुमच्या प्रत्येक विषयाचं हे या गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणत्या नोट्स परचेस करण्याचं मला नाही वाटत की आवश्यकता पडेल म्हणून. आणि ह्या सगळ्या पुस्तक तुमच्याकडे घेतल्यानंतर तुम्ही त्यातून स्वतः प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या अँगलनी प्रश्नोत्तर तुमचे तयार करण्याची सवय आत्ताच हे करा. त्यानंतर प्रिलिम्सचा ॲन्सर देताना कशा पद्धतीने द्यायला पाहिजे याबद्दल थोडंसं आपण बघूयात. प्रिलिम्सचं ॲन्सर देताना MCQ टाईप एक्झाम असते 100 मार्कांची. तर 3 राऊंड मेथड आपण या ठिकाणी यूज करत असतो. करेक्ट जे आहेत ते आधी सोडवायचे. त्यानंतर प्रेझेंटिव्ह जे क्वेश्चन्स आहेत त्यांचे नंतर उत्तर आपण द्यायचे. आणि इम्पॉर्टंट जे सेक्शन्स आहेत ते देखील त्या ठिकाणी थोडं त्याचं एक ॲनालिसिस करून काय उत्तर याचं असू शकतं
हे थोडंसं बघायचं. परंतु निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळं ज्याचं उत्तर तुम्हाला अजिबातच येत नाही असे जे क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करायचेच नाही. ज्याचे उत्तर तुम्हाला शुअर येतात ते आधी सुरुवातीला सोडवायचे. ज्यामध्ये असं वाटतं की हे जे पर्याय आहेत हे इतर पर्यायापेक्षा हा जो पर्याय आहे तो सगळ्यात ॲक्युरेट असेल असं वाटतं, एक ते देखील त्याचे ॲन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. परंतु जास्त रिस्क घ्यायची नाही. ॲक्युरेट जेवढे आहेत तेवढे चांगले सोडवले तर चांगले स्कोर होतात. नाहीतर आपण निगेटिव्हमध्ये जास्त जर पडलो तर आपले बरोबर जे आले त्यातले देखील मार्क्स कमी होण्याची भीती जास्त असते. मेन्सला ॲन्सरिंग टेक्निक बघूयात आपण. मेन्स एक्झामसाठी कसं असतं, प्रायोरिटी आपण कोणत्या कोणत्या सब्जेक्टला द्यायला पाहिजे. क्रिमिनलमध्ये IPC, CRPC आणि एव्हिडन्स हे महत्त्वाचे विषय आहेत मेन्ससाठी. सिव्हिलसाठी CPC, स्पेसिफिक रिलीफ आणि कॉन्ट्रॅक्ट हे विषय महत्त्वाचे आहेत. इतरही महत्त्वाचे विषय आहेत, परंतु ह्या विषयावर जास्त फोकस करणं आवश्यक आहे. ॲन्सर लिहिताना आधी प्रोव्हिजन, आधी सेक्शन नंबर टाकणं आवश्यक आहे. प्रोव्हिजन्स लिहिणं आवश्यक आहे. त्याचे इन्ग्रेडियंट्स विचारले असेल तर ते लिहिणं आवश्यक आहे. इल्युस्ट्रेशन तुम्हाला जर ॲक्युरेट येत असेल तर इल्युस्ट्रेशन लिहिलं तरी चालतं. रिलेटेड प्रोव्हिजन आहेत ते देखील लिहिणं आवश्यक आहे. जसं की लिमिटेशन पिरियड वगैरे आपण CPCला लिहितो तर तो देखील लिहिलं तर आपले मार्क्स चांगल्या पद्धतीने स्कोर होतात. आणि केस लॉज लिहिल्या तर अजून त्याच्यामध्ये फायदा होतो आपल्याला. 1 मार्क का होईना आपला स्कोर होतो. परंतु केस लॉज ॲक्युरेट आपल्याला येत असेल तरच लिहायची. असं केस लॉज लिहिणं मेन्सला बंधनकारक नाही उत्तर लिहिताना. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला आहे तशा पद्धतीने आपण ॲन्सर त्याला पुढे घेऊन जायचे. इन्ग्रेडियंट्स विचारले, इन्ग्रेडियंट्स लिहायचे. एक्सप्लेन इन डिटेलमध्ये जर विचारला असेल तर त्याच्याशी रिलेटेड सगळ्या तरतुदी आपण लिहिणं आवश्यक आहे. इतरही ॲक्ट्समध्ये काही त्याच्या तरतुदी असतात एखाद्या क्वेश्चनच्या, तर त्या देखील त्या ठिकाणी आपण नमूद करणं आवश्यक आहे. यानंतर जजमेंट रायटिंग 20 मार्काला असते. तर CJJD आणि JMFC ट्रायबल बाय या ज्या केसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड जजमेंट विचारले जातात. जजमेंट लिहित असताना ॲटलिस्ट 10 जजमेंटची सिव्हिलच्या आणि 10 जजमेंट क्रिमिनलच्या लिहिण्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. 40 ते 50 मिनिटामध्ये तुम्हाला ते जजमेंट रायटिंग तुमची झाली पाहिजे, कारण तुम्हाला 3 तासाचाच वेळ असतो. 40 ते 50 मिनिट तुम्हाला जजमेंटला मॅक्झिमम देता येऊ शकतात. आणि साधारणतः 5 ते 7 पानं जे तुमच्या उत्तरपत्रिकेचे आहेत तेवढंच तुम्हाला जजमेंट लिहायचं. त्यापेक्षा जास्त लिहिण्याचा प्रयत्न टाळला बरा, कारण त्याचा परिणाम मग इतर देखील ॲन्सरवर होऊ शकतो. पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन आणि इश्यूज जे आहेत क्रिमिनलच्या जजमेंटला पॉईंट फॉर डिटर्मिनेशन, सिव्हिलला इश्यूज हे ॲक्युरेट लिहिणं आवश्यक आहे. ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ॲक्विटलची असो, कन्व्हिक्शनची असो, किंवा इकडे सिव्हिलला डिक्रीड जर असेल तर किंवा डिसमिस असेल तर हे सगळे ऑपरेटिव्ह ऑर्डर्स व्यवस्थित जे सगळे मुद्दे आहेत ते सगळे त्यामध्ये कव्हर करणं आवश्यक आहे. तरच तुमचे जे मार्क्स आहेत ते चांगल्या पद्धतीने जजमेंट रायटिंगला कव्हर होतील. त्यानंतर सिम्पल लँग्वेज असावी जजमेंट रायटिंगची. शॉर्ट सेंटेन्सेसमध्ये आपण प्रत्येक पॅरा कव्हर करायचा आहे. त्यानंतर सगळे जे प्रोव्हिजन्स आहेत ते थोडेसे तिथं नमूद करायचे आहेत की 248 असेल आपण त्याच्यानुसार कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल करत असतो. रायटिंग प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण जजमेंट रायटिंग करायची आहे. जजमेंट रायटिंग साधारणतः कोणत्या कोणत्या टॉपिकवर येते असं बऱ्याच जणांचा क्वेश्चन मला विचारला जात होता. तर बघूयात की क्रिमिनलमध्ये कोणत्या कोणत्या सेक्शनवर जजमेंट येतं ते बघूयात आधी. सेक्शन 279, सेक्शन 304 कॅपिटल ए ते म्हणजे त्याला आपण 304A म्हणतो. सेक्शन 500, 325, 326, 392, 498A, 363, 125 CRPC साधारणतः या सेक्शनवर या टॉपिकवर क्रिमिनलचं जजमेंट विचारलं जातं. सिव्हिलमध्ये रिकव्हरी ऑफ मनी, डिक्लेरेशन, इंजंक्शन, पार्टिशन, स्पेसिफिक परफॉर्मन्स आणि रेंट कंट्रोल साधारणतः या टॉपिकवर सिव्हिलला जजमेंट रायटिंगवर क्वेश्चन येतो. त्यामुळं प्रत्येकाने या टॉपिकवरचे जजमेंट्स वाचणं आवश्यक आहे. या जजमेंटचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. त्यामध्ये कसे इश्यूज आहेत, कसे पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन आहे, कशा ऑर्डर्स पास केलेल्या आहेत, ॲक्विटल असेल तर कशी ऑर्डर आहे, कन्व्हिक्शन असेल तर कशी ऑर्डर आहे, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं अभ्यास करणं फार आवश्यक आहे.
यानंतर एसेकडे जाऊयात आपण. करंट लिगल टॉपिकवर एसे येतो. क्रिमिनललाच फक्त एसे आहे, सिव्हिलला एसे विचारला जात नाही. 20 मार्कांचा एसे असतो क्रिमिनलला. साधारणतः 5 पानाचा एसे लिहिणं अपेक्षित आहे. चांगले मार्क्स मिळतात, त्यापेक्षा जास्तही लिहायचं नाही आहे. त्यानंतर टायटल लिहायचं आहे. एक बॅलन्स ओपिनियन आपण द्यायचे आहेत. प्रिज्युडाईज माइंड आपला त्यामध्ये दिसला नाही पाहिजे. महिलांशी संबंधित काही एसे आले तर महिलांना हे द्यायलाच नको आहे किंवा असे डायरेक्ट ओपिनियन्स त्या ठिकाणी आपण लिहायचे नाही आहेत. किंवा पॉलिटिकलवर काही लिहायचं असेल, काम पडलं लिहायचं, किंवा पॉलिटिक्स गव्हर्नमेंटबद्दल पर्सनल टिप्पणी आपण काही करायची नाही की ही गव्हर्नमेंट चांगली होती, आधीची गव्हर्नमेंट वाईट होती, असं जास्त पर्सनल लेवलवर त्या ठिकाणी लिहायचं नाही. लिबरल व्ह्यूज आपले दिसले पाहिजे. जास्तीत जास्त कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या ठिकाणी मेन्शन करायच्या. कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, व्हेरियस ज्युरिस्ट लोकांचं काय म्हणणं आहे, असं त्या ठिकाणी एक जस्ट नॉर्मल व्ह्यू आपण आपला ठेवायचा. करंट लिगल टॉपिक हे गेल्या 2 वर्षातले थोडेसे आपण नोट डाऊन करायचे आणि त्यावर एसे कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आपण हे 4-5 पानाचा एसे प्रिपेअर करायचा. इंटरनेट वेबसाईट देखील आपल्याला या एसेसाठी फायदेशीर ठरतात. बऱ्याच वेबसाईट आहेत ज्यामध्ये लिगल आर्टिकल आपल्याला मिळू शकतात. बार अँड बेंच आणि लाईव्ह लॉ सारखे वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला करंट रिसेंट जजमेंट्स सुप्रीम कोर्टाचे, काय डेली न्यूज ज्या आहेत सुप्रीम आणि हायकोर्टाच्या, त्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. लिगल एसेचा फॉर्म कशा पद्धतीने असावा त्याचं एक बघूयात आपण शॉर्टमध्ये. इंट्रोडक्शन असावं. सुरुवातीला एक कोट पण टाकता येईल आपल्याला, जसं की नो पर्सन शॉल बी डिप्राइव्ड ऑफ हिज राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असं एक कोट पण टाकता येईल. किंवा नेहरू किंवा गांधी किंवा एखादे त्या क्षेत्रातले ज्युरिस्ट असतील, अशा लोकांचा एक कोट टाकून आपल्याला एसीची सुरुवात करता येईल. इंट्रोडक्टरी पार्ट लिहायचा आहे. थोडीशी हिस्टॉरिकल त्याचा ॲस्पेक्ट लिहायचा आहे, लिगल आणि सोशली हिस्ट्री त्याची काय होती, प्रेझेंट सिनेरिओ काय आहे, सध्याचे इश्यूज काय आहेत, डिस्प्युटेड पार्ट काय आहे, त्याच्याशी रिलेटेड काही केस लॉज झाल्यात का सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये त्या टॉपिकवर, लँडमार्क जजमेंट्स काय झालेत का ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस, मेरिट, आर्ग्युमेंट्स ज्या त्या टॉपिकबद्दलच्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. बऱ्याचशा टॉपिकला मेरिट्स असतात, डेमेरिट्स असतात, ते त्या ठिकाणी तर आवर्जून आपलं लिहिणं आवश्यक आहे. आपले मार्क्स चांगल्या पद्धतीने स्कोअर होतात. डिसॲडव्हान्टेजेस, डिमेरिट्स, आर्ग्युमेंट्स ज्या असतील त्याच्या विरुद्धात त्याच्या फेवरमध्ये त्या देखील लिहायच्या आहेत. जसं की आता कॅपिटल पनिशमेंट आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की कॅपिटल पनिशमेंट ॲबॉलिश व्हावी, तर त्याच्याशी फेवरमधल्या ॲर्ग्युमेंट्स लिहायच्या, त्याच्या अगेन्स्ट असलेल्या ॲर्ग्युमेंट्स लिहायच्या, त्याचे मेरिट्स लिहायचे, त्याचे डिमेरिट्स लिहायचे. तर असं टॉपिक वाईज आपण एसेचं प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. त्याचं सोल्युशन काय आहे, आता प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन काय आपल्याला पुढं करता येऊ शकतं, तर ते देखील आपण प्रिपेअर करणं आवश्यक आहे. आणि एक होपफुल कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहायचं आहे की वरील सगळ्या गोष्टी कन्सिडर जर केल्या तर एक असं कॅपिटल पनिशमेंट असणं फायदेशीर ठरेल, जेणेकरून समाजामध्ये त्याचा एक डिटरंट इफेक्ट राहतो. अनेक जे अट्टल गुन्हेगार आहेत ते तो गुन्हा करण्यासाठी थोडंसं त्यांच्यावर देखील त्याचा एक परिणाम जाणवतो. अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह त्याचं कन्क्लुजन करायचं आणि एसेचा एंड करायचा. त्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज काय असायला पाहिजे या JMFC आणि CJJD एक्झामिनेशनसाठी. तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो जे प्रॅक्टिशनर म्हणून बसणार आहेत. अशांनी काय करायचं की कोर्टात जायला पाहिजे. लॉ झाल्यानंतर काय गोष्टी करायला पाहिजेत त्या सांगतोय आता मी. लॉ ग्रॅज्युएट्सनी JMFC कोर्टामध्ये जायला पाहिजे. त्या ठिकाणी रिमांड्स कशा पद्धतीने चालतो, बेल कशी चालते, ट्रायबल बाय JMFC ऑफेन्सेसमधली बेल कशी मिळते, सेशनची बेल कशी मिळते, ती कोणत्या सेक्शन खाली असते, रिमांड कोणत्या सेक्शन खाली मिळतो, PCR MCRशी रिलेटेड काही तरतुदी आहेत का कायद्यामध्ये, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. फायनल आर्ग्युमेंट्स बघायला पाहिजे सिव्हिलच्या, क्रिमिनलच्या. त्यानंतर आपले जे वकीलपत्र आहेत ते वकीलपत्र फाईल करण्यावर देखील आपला भर असला पाहिजे. आपला अपिअरन्स कोर्टामधला आपण वाढवलं पाहिजे. आपण बऱ्याचशा बेलला स्वतः आपण सिनियरच्या मदतीने किंवा त्यांच्या सजेशननी, ॲडवाईसने आपण अपिअर व्हायला पाहिजे. कारण वकीलपत्र
आपले कोर्टामध्ये आपण जर वकालतनाम्यावर आपल्या सह्या असेल तर पुढे त्या डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला देखील फायदेशीर ठरतात. आपला अपीरियन्स आपल्या वकीलपत्रावरूनच कन्सिडर केला जातो. तर अशा पद्धतीचं आपण प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायला पाहिजे. आता सिव्हिलच्या ज्या केसेस आहेत त्याच्या कशा पद्धतीने आपण प्रिपेअर व्हायला पाहिजे ते बघूया. 2 डिस्पोज ऑफ झालेल्या केसेस घ्यायच्या, त्याच्याशी रिलेटेड काही कशा स्टेजेसमध्ये ती केस पार पडली त्याचा थोडासा अभ्यास करायचा, त्याचा एक रिपोर्ट तयार करायचा. आपण रोजनामा असतो कोर्टामध्ये, तो रोजनामा बघायचा. इंटरिम स्टेजेसवर थोडासा अभ्यास करायचा. जजमेंट कशा पद्धतीने त्यामध्ये झालं, आधी काय एव्हिडन्सेस तपासले गेले, चीफ क्रॉस काय घेण्यात आली, चार्जशीट थोडीशी बघायची. मूट कोर्ट, मॉक ट्रायल हे देखील अशा पद्धतीने कुठं कंडक्ट होत आहे का त्यामध्ये देखील थोडंसं आपण लक्ष घालायचं. क्रिमिनलचं पण तसंच आहे. 2 डिस्पोज झालेल्या केसेस घ्यायच्या, स्टेजेसचा अभ्यास करायचा, रोजनामा थोडासा ॲनालिसिस करायचा, बेल आणि बॉन्डच्या त्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचा अभ्यास करायचा, रिमांड, जजमेंट या गोष्टी थोड्याशा केअरफुली अभ्यास करायचा यांचा पण. लिगल एड म्हणून एक सेक्शन असतं कोर्टामध्ये. लिगल एडला आपलं स्वतःचं नाव नोंदवायचं. तिथे लोक अदालतमध्ये कशा मॅटर सेटल होतात त्याची माहिती घ्यायची. जेल व्हिजिट कशा पद्धतीने केली जाते ती करायची. मुलाखत ज्या आरोपीच्या असतात त्या मुलाखत कशा पद्धतीने घेतल्या जातात तर त्याचा देखील आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर लोकल बार असोसिएशनला आपलं नाव नोंदवायचं, त्यांचं बारचं कशा पद्धतीने कामकाज चालतं हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. प्रोफाईलला सगळ्यात महत्त्वाच्या प्रोफाईल भरत असताना काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघूयात आपण. आपलं नाव जे आहे ते केअरफुली असणं आवश्यक आहे. केअरफुली त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. आपले मार्क्स, सब्जेक्ट्स LLBचे, LLMचे, हॉबीज, त्यानंतर मोबाईल नंबर आहे ते आधारला आपण लिंक करणं आवश्यक आहे. आपला जो मेल ID आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. अपडेटेड आधार असणं आपल्याकडे आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टी प्रोफाईल फॉर्म भरताना आवश्यक आहे. आता हॉबीज ज्या आहेत त्या इरिलेव्हंट हॉबीज या ठिकाणी नमूद करायच्या नाही आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे अशा पद्धतीच्या हॉबीजच आपण त्या एक्झाम फॉर्म भरत असताना JMFC प्रिलिमच्या वेळेला तो भरताना काळजी घ्यायची आहे. अनावश्यक हॉबीज अवॉइड करायचे आहेत त्या ठिकाणी टाकणं, कारण इंटरव्ह्यूला हॉबीजवर देखील क्वेश्चन विचारले जातात. बऱ्याचशा उमेदवारांना मग हॉबीज तर टाकलेल्या असतात परंतु त्यांना सांगता येत नाही की नेमकं त्यांच्या हॉबीजमध्ये काय गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, की त्याचं एक स्पेशालिटी काय आहे, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारली जाते. त्या इन्फॉर्मेशनला त्यांना व्यवस्थित फेस करता येत नाही. त्यामुळं जेवढं आपल्याला हॉबीज आपण महत्त्वाच्या आहेत त्याच टाकायच्या. त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज देखील असणं आवश्यक आहे, बेसिक नॉलेज ॲटलिस्ट. त्यानंतर JMFC लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण JMFCचा फॉर्म भरतो. परंतु या फॉर्म भरण्याच्या आधी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहेत. त्या म्हणजे ॲडव्होकेट स्ट्राईकमध्ये आपण सहभागी कधी व्हायचं नाही आहे, कारण आपल्या विरुद्ध काही केसेस झाल्या तर विनाकारण पुढं आपल्याला फॉर्म भरताना अडचणी निर्माण होऊ शकतात. यानंतर इंटरव्ह्यू देत असताना प्रॅक्टिस स्टॉप झाली आहे किंवा मी प्रॅक्टिस स्टॉप केली मध्यंतरी असं कधी सांगायचं नाही आहे. आणि प्रॅक्टिस स्टॉप ॲक्च्युअल लाईफमध्ये करायची पण नाही आहे. लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर ॲटलिस्ट अधूनमधून का होईना कोर्टामध्ये जायचं, केसेसचा फॉलोअप घ्यायचा, व्हरायटी ऑफ मॅटर्स आपल्याला कसे शिकता येतील ते नोट डाऊन करायचे. फॅमिली असेल, कन्झ्युमर असेल, रेग्युलर 379 सारख्या केसेस असतील ट्रायबल बाय JMFC कोर्टामध्ये आपला अपीअरन्स वाढवायचा. त्यानंतर प्रोफाईलमध्ये खोट्या ज्या स्टेटमेंट्स आहेत ते टाळायचे आहेत. जसं की मी हे केलं, मी ते केलं, विनाकारण काही केलं जरी नसेल तरी जे केलं तेवढंच प्रामाणिकपणाने लिहायचं आहे, नमूद करायचं आहे त्यामध्ये. आणि कुठल्याही प्रकारचा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू देत असताना सांगायचं नाही आहे की माझं हे नातेवाईक आहे, तो नातेवाईक आहे, असं कुठल्याही प्रकारचं बेजबाबदारपणा त्या ठिकाणी करायचं नाही आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स बघूयात आपण काय लागते. फ्रेशर कॅन्डिडेटला काय असणं आवश्यक आहे त्याच्याकडं JMFCचा एक्झाम फॉर्म भरत असताना. SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन, फ्रेशर कॅन्डिडेटचं आपण बघतोय लिस्ट. SSC सर्टिफिकेट, HSC सर्टिफिकेट,
with marksheet. Graduation, last year marksheet and degree certificate, profile form filled after qualified means, hall ticket issued by MPSC, caste validity, caste certificate, non-criminal certificate, स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन, सनद असणं आवश्यक आहे. त्यावर सनदवर सील देखील असणं आवश्यक आहे रेड स्टॅम्पमध्ये. इनरोलमेंट जो आय डी आहे आपला बार काउन्सिलचा आय डी तो असणं आवश्यक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. प्रिन्सिपल कॉलेजच्या प्रिन्सिपलनी इश्यू केलेलं ट्रान्सलेशन मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी हे देखील त्या ठिकाणी नमूद करणं सोबत असणं आवश्यक आहे. प्रत्येक सेमिस्टरचे मार्कशीट असणं आवश्यक आहे. फायनल इयरचं डिग्री सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि फायनल इयरसोबतच थर्ड इयरचं देखील BSLचं देखील डिग्री सर्टिफिकेट विथ मार्क्स मेमो असणं आवश्यक आहे. LLM असेल तर LLMची डिग्री सर्टिफिकेट विथ मार्क्स मेमो असणं आवश्यक आहे. हे सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, 17 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, हे सगळे डॉक्युमेंट्स फ्रेशर कॅन्डिडेटला अप्लाय करण्यासाठी मुलाखतीला जाण्यासाठी आणि या JMFC प्रिलिम्सला देखील अप्लाय करण्यासाठी हे त्याच्याकडं ॲटलिस्ट एवढे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. प्रॅक्टिशनरला देखील जवळपास हेच सगळे डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतील, कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल, तुमच्याकडे आधार नसेल, पॅन नसेल काढलेलं तुमचं, किंवा तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल, तर ते आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट नुकतेच झालेला असाल तर आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे. ह्या सगळ्या गोष्टींना अप्लाय करा, हे तुमच्याकडे घ्या. आणि तुमच्याशी रिलेटेड असं कुठलंही डॉक्युमेंट या लिस्टमधलं तुमच्याकडे नाही असं झालं नाही पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेट देखील काढा, एज अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट देखील काढा. सनदला लगेच तुम्ही लॉ ग्रॅज्युएट, आता जर तुम्ही रिसेंटली एक्झाम दिली असेल लॉची तर लगेच तुमचा निकाल आल्या बार काउन्सिलला तुमचं एनरोलमेंट करून घ्या. त्याची तुम्हाला ID कार्ड नंतर मिळेल आणि सनद त्याचं मिळेल. त्यानंतर AIBची एक्झाम होते, त्याला देखील लगेच येणाऱ्या एक्झामिनेशनला फॉर्म भरा, अपियर व्हा, त्याचं देखील एक सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळतं. JMFCच्या एक्झामला ते COP मागत नाही आहेत, परंतु ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने आपण JMFC एक्झामिनेशनबद्दलच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यासाठी वयोमर्यादा, त्याच्याशी रिलेटेड असलेले विषय, त्याच्याशी त्यांना मार्किंग सिस्टीम, आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स, काय टाळायचं आहे, प्रॅक्टिस कशा पद्धतीने तुमची तयारी असणं आवश्यक आहे. कारण प्रॅक्टिकल अनुभव फार महत्त्वाचा ठरणार नाही. यापुढं जे इंटरव्ह्यू जे होत आहेत ते सगळे प्रॅक्टिकल नॉलेजवर आधारित आहेत. तुम्ही त्यांना असं म्हणू शकणार नाही की मी कुठेच गेलो नाही, मी फक्त JMFCचा अभ्यासच करत बसलो. त्यामुळे कोर्टाला जास्तीत जास्त तुमचा अपिरियन्स वाढवा, जास्तीत जास्त तुमचे वकीलपत्र कसे रेकॉर्डवर येतील याबाबत देखील तुम्ही जागरूक राहा. बेसिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत, रिमांड असेल, बेल असेल, ट्रायबल बाय JMFCचे ऑफेन्सेस असेल, त्यांच्याबद्दल अगदी बारकाईनं सगळ्या नोट डाऊन करा सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्यातलं सगळ्या गोष्टी पुढं नक्कीच तुम्हाला JMFCचा तयारी करत असताना, एक्झामला बसताना आणि इंटरव्ह्यू फेस करताना नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील तर या शंका तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आता आपण इंटरव्ह्यू या तिसऱ्या टप्प्याबद्दलची माहिती घेऊयात. आपण एवढा वेळ प्रिलिम्स आणि मेन्स एक्झाम कशा पद्धतीने असते त्याच्याशी रिलेटेड आपण डिस्कशन केलं. आता प्रिलिम्स, मेन्स आणि तिसरा टप्पा आहे यामधला महत्त्वाचा, तो म्हणजे इंटरव्ह्यू. प्रिलिम्स 100 मार्काची, मेन्स 200 मार्काची, सिव्हिलचा 100 मार्काचा पेपर, क्रिमिनलचा 100 मार्काचा पेपर, अशी मेन्स असते. आणि मेन्समध्ये प्रत्येक पेपरला 50-50 मार्क ओपनसाठी, कॅटेगरीनी 45-45 मार्क्स घेतले तरी चालतात. तर या सगळ्यांना 1:3 या प्रमाणामध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. जेवढ्या सीट्स असेल त्याच्या 1:3 प्रमाणामध्ये. त्यामुळं इंटरव्ह्यूसाठी 50 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. पासिंगसाठी याला मिनिमम 20 मार्क्स घेणं आवश्यक आहे. आता नेमकं इंटरव्ह्यू कोण घेतं, तर इंटरव्ह्यूमध्ये पॅनल असतो. त्या पॅनलमध्ये लोकसेवा आयोगाचे चेअरमन किंवा मेंबर असतात आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतात. असे 2 जणांचा एक पॅनल असतो. साधारणतः 20 ते 25 मिनिट
इंटरव्ह्यू चालतो. आता इंटरव्ह्यू कोणत्या कोणत्या विषयावर होतो किंवा इंटरव्ह्यूला काय विचारतात असा मला बरेच जण प्रश्न विचारतात. तर असा फिक्स कोणताही प्रकारचा क्रायटेरिया नाही आहे की इंटरव्ह्यू नेमका ह्याच कायद्यावर होतो किंवा ह्याच विषयावर होतो. इंटरव्ह्यू हा तुमचा प्रोफाईलवर होतो. प्रोफाईलमध्ये तुम्ही काय काय माहिती दिलेली आहे, तुमच्या जिल्ह्याची माहिती, तुमच्या हॉबीजबद्दलची माहिती, तुम्ही कशात तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे, तुम्ही कशात तुमचं PG तुमचं कशात झालेलं आहे, मग तुम्ही लॉकडे कसे वळलात वगैरे वगैरे याबाबत देखील तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तुमच्या होमटाऊन, तुम्ही जर एखादं प्लेस दिलेला असेल तर तुमच्या होमटाऊनमध्ये काय प्रसिद्ध आहे असं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. किंवा एखादा तुमच्या होमटाऊनमधला किल्ला असेल प्रसिद्ध तर तो कोणत्या काळात बांधला गेला असं देखील विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस केली आहे, तुमचे सिनियर कोण होते असं देखील विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्ही हॉबीज जर टाकल्या तुमच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक, तर मग तुम्हाला लोकसेवा आयोगाचे मेंबर जे आहेत ते म्युझिकमधल्या गोष्टींवर देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा तुम्ही म्हटले की कविता करता येतात तर त्या कवितेबद्दल देखील तुम्हाला इतर ज्या कविता करणारे हे आहेत, कवी आहेत, त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती आहे का हे विचारलं जाऊ शकतं. लॉशी रिलेटेड नॉलेज त्यांनी तुमचं मेन्समध्येच चेक केलेलं आहे की तुम्हाला लॉबद्दल कितपत नॉलेज आहे. इंटरव्ह्यू घेण्याचा पर्पज काय आहे की तुम्ही कितपत त्या ठिकाणी प्रामाणिक राहता, कितपत तुम्ही खरं बोलता, तुम्ही कितपत तुमचा आत्मविश्वास त्या ठिकाणी दिसून येतो, तुम्ही निडर किती आहात, तुम्ही कॉन्फिडंट किती आहात, तुम्हाला तुमच्या लिगल कन्सेप्ट क्लिअर आहेत का, त्या तुम्ही प्रेझेंट करू शकता का, ह्या सगळ्या अनेक गोष्टी बारकाईने तुमच्या त्या ठिकाणी चेक केल्या जातात. त्यामुळं इंटरव्ह्यू फेस करताना इंटरव्ह्यू अर्थातच तिसरा टप्पा आहे. तुम्हाला त्यासाठी आधी प्रिलिम्स आणि मेन्स हे 2 महत्त्वाचे टप्पे पार करणं आवश्यक आहे. परंतु एक महत्त्वाचा भाग म्हणून मी इंटरव्ह्यूबद्दल या ठिकाणी माहिती देणं महत्त्वाचं समजतो. इंटरव्ह्यू देत असताना कुठल्याही प्रकारचं खोटं बोलायचं नाही आहे. त्यानंतर उडवाउडवीची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची नाही आहेत, व्हेग ॲन्सर द्यायचे नाही आहेत. तुम्हाला एखादं ॲन्सर येत नसेल तर ते प्रामाणिकपणाने तुम्ही कबूल करायचं की सॉरी सर किंवा सॉरी मॅम, मी हे वाचलेलं नाही आहे किंवा मी आता हे मी सांगू शकत नाही, परंतु नक्कीच यापुढं मी या विषयावर वाचेन किंवा अभ्यास करेल. तर ते तुम्हाला लगेच पुढचा क्वेश्चन विचारतील. परंतु तुम्ही जर खोटं बोलला की नाही हे माहीत आहे मला, मग ते तुम्ही इरेलेव्हंट माहिती जर त्यांना सांगितली तर ते कसं हायकोर्टचे न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती आहेत, लोकसेवा आयोगाचे मेंबर आहेत त्या ठिकाणी किंवा चेअरमन आहेत, त्यांनी नंबर ऑफ विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. त्यांना प्रत्येक विद्यार्थी त्यांना कशा पद्धती इंटरव्ह्यू त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे. त्यामुळं बनवाबनवीचं तिथं आपण गोष्टी केल्या नाही पाहिजेत. जो तुमचा प्रामाणिकपणा आहे तोच त्या ठिकाणी दिसून आला पाहिजे. भलेही तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर येणार नाहीत तरी काही मोठा इश्यू नाही आहे. असे बरेच माझे मित्र जे ज्युडिशियली ज्यांनी जॉईन केलेली आहे आता सध्या, त्यांनी बरेचसे जे त्यांचे ॲन्सर आहेत त्याचे जे उत्तर आहेत ते सॉरी सर मला येत नाही सर, मी सांगू शकत नाही सर, असं त्यांनी ऑनेस्टली कबूल केलेलं आहे. आणि ते आज रिकमेंड होऊन त्यांना ते न्यायाधीशपदी बसलेले आहेत. त्यामुळं इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असताना हे सगळे तुमचे कायदे तर तुम्हाला माहीतच पाहिजे, परंतु 7-12 सारख्या तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. नमुना क्रमांक 7 म्हणजे काय, 12 म्हणजे काय, ज्या सिव्हिलला ज्या बऱ्याच गोष्टींचं काम पडतं, रिव्हेन्यूची हायरार्की तुम्हाला माहिती पाहिजे. अशा लॉशी रिलेटेड अनेक गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा हार्ड अँड फास्ट काही क्रायटेरिया नाही आहे. तुम्हाला रिसेंटली जजमेंट्स माहिती पाहिजेत सुप्रीम कोर्टाने दिलेले. मग तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की हे खरंच जजमेंट योग्य आहे का सुप्रीम कोर्टाचं. तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणणं अपेक्षित नाही आहे त्यांना की नाही हे का चुकीचं जजमेंट दिलं आहे सुप्रीम कोर्टाने, कारण ते सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती आहेत आणि तुम्ही अजून JMFC देखील झालेला नसता आणि हे सुप्रीम कोर्टाचं चुकलं असं वैयक्तिक ओपिनियन या ठिकाणी द्यायचं नाही आहे. तुम्ही असं लिबरल व्ह्यू ठेवायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने देखील जो रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डला कन्सिडर करूनच हा निकाल दिलेला आहे, त्यामुळे हे सगळं व्यवस्थितच असणार आहे, असं तुम्ही एक लिबरल भूमिका घ्यायची आहे. त्यानंतर मला अनेक जण विचारतात की रिझर्वेशन आहे का, तर नो रिझर्वेशन फॉर अपॉइंटमेंट ऑर पोस्ट. कास्टचा बेनिफिट कुठे होतो, हे जे मी मेन्समधून इंटरव्ह्यूला जाताना 45 मार्क्स जे आहे मिनिमम घेणं, हे कॅटेगरीला
45 घेतले तरी कॅटेगरी जे कॅन्डिडेट्स आहेत ते पास होतात. ओपनसाठी हे 50 आहे. हा एवढाच बेनिफिट मिळतो रिझर्वेशनसाठी. बाकी कुठल्याही प्रकारचा बेनिफिट रिझर्वेशन कॅटेगरीसाठी मिळत नाही. कुठल्याही प्रकारच्या सीट्स रिझर्व नसतात. तुमच्या पूर्णतः मेरिट बेसिसवर या पोस्ट सगळ्या भरल्या जातात. त्यानंतर अजून आहे की पुढच्या वर्षी येणारी जी ॲड आहे ती केव्हा येईल. आता या अजून ज्या मागच्या वर्षी प्रिलिम झालेली आहे त्याची अजून मेन्स एक्झाम बाकी आहे आणि अजून देखील कुठल्याही प्रकारचं शेड्यूल लोकसेवा आयोगाचं नाही आहे JMFC एक्झाम घेण्याचं. तरी साधारणतः पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही एक्झाम घेतली जाऊ शकते. त्यासाठी यावर्षीच्या एंडला टेंटेटिव्ह शेड्यूल येईल लोकसेवा आयोगाचं. ते तुम्ही चेक करणं आवश्यक आहे MPSCच्या वेबसाईटवर जाऊन. परंतु तुम्हाला जर या परीक्षेसाठी प्रिपरेशनच करायचं असेल तर तुम्ही ते आजपासूनच सुरू करायला हवं. सगळे बेअर ॲक्ट परचेस करा. फर्स्ट सेक्शन टू लास्ट सेक्शन बेअर ॲक्टचा अभ्यास करा. प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर काढा, त्यांचा अभ्यास करा. कशा पद्धतीने प्रिलिम्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीने तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, एक अशा पद्धतीने तुमचं एक स्ट्रॅटेजी ठरवा. त्यानंतर जजमेंट्स बद्दल बघूयात. म्हणजे जजमेंट, लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन आणि एसे. तर मी ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलंच आहे. 20 मार्क जजमेंटला असतात, 20 मार्क एसेला असतात आणि उर्वरित जे मार्क आहे ते लॉंग क्वेश्चन आणि शॉर्ट क्वेश्चन त्यातून हे विचारले जातात मेन्स एक्झामिनेशनसाठी. जजमेंटचा फॉर्मॅटबद्दल मला बरेच जण क्वेश्चन विचारतात. तर क्रिमिनलचा फॉर्मॅटबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. फॉर्मल पार्ट असतो म्हणजे ज्याला आपण पार्टीचे नावं, मग प्रॉसिक्युशन आणि अक्यूज इन द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास RCC नंबर असतो. ओपनिंग पॅरा त्या ठिकाणी लिहायचा आहे अंडर सेक्शन ट्रायबल बाय. प्रॉसिक्युशनची केस शॉर्टमध्ये लिहायची आहे. चार्ज त्या ठिकाणी चार्जचा पॅरा असला पाहिजे, पॉईंट फॉर डिटर्मिनेशन असलं पाहिजे, ॲडमिटेड फॅक्ट्स असल्या पाहिजे, लिस्ट ऑफ प्रॉसिक्युशन एव्हिडन्स असला पाहिजे, आर्ग्युमेंट्सचा पॉईंट्स देखील असला पाहिजे, एव्हिडन्स आणि अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टचा बेनिफिट द्यायचा असेल तर तो देखील त्या ठिकाणी पॅरा लिहिणं आवश्यक आहे. सेंटेन्सिंगवर तुम्ही हिअरिंग घेतली आहे हे देखील त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. कंपेन्सेशन जे आहे ते देखील या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. मुद्देमाल जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही डिस्पोज ऑफ करताय हे देखील त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. क्लोजिंग ऑफ जजमेंट्स तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. सिव्हिलच्या जजमेंटला देखील फॉर्मल पार्ट, ओपनिंग पॅरा, प्लॅन्टिफची केस आधी लिहायची, मग डिफेंडंटची लिहायची, इश्यूज लिहिणं आवश्यक आहे, लिस्ट ऑफ विटनेसेस लिहिणं आवश्यक आहे, ॲडमिटेड फॅक्ट्स लिहिणं आवश्यक आहे, आर्ग्युमेंट्स लिहिणं आवश्यक आहे, एव्हिडन्स आणि अप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स लिहिणं आवश्यक आहे, रिलीफ काय दिली आहे हे देखील लिहिणं आवश्यक आहे, लिमिटेशनचा एक पॉईंट लिहिणं आवश्यक आहे, ऑपरेटिव्ह ऑर्डर आणि क्लोजिंग ऑफ जजमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजेसबद्दल अत्यंत डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमची काही शंका असतील, तुमचे काही क्वेश्चन असतील, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी प्रत्येकाच्या क्वेश्चनचं ॲन्सर नक्की देईन. तसेच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच लीगल टॉपिकवर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना देखील माझ्या या चॅनलची लिंक शेअर करा. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.